नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज ब्लॉग करण्याचं कारण असं आहे की आम्ही चाललो आहे तिकडे जिकडे आम्हाला बुलावा आला आहे. आता बुलावा कोणाचा आला आहे हे आम्ही सांगतो लवकरच. तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सगळ्या सगळ्या गोष्टी हळूहळू समजतील. कारण की पूर्ण ब्लॉगमध्ये सगळ्या गोष्टी असतील, तर तुम्ही ब्लॉग नक्की बघा शेवटपर्यंत. आणि तुम्हाला असं वाटत असेल अरे ही खूप गोष्टी स्टार्टिंगलाच सस्पेन्समध्ये ठेवून देते, पण सस्पेन्समध्येच इंटरेस्टिंग गोष्टी पुढे पुढे बघायला मिळतं, मग त्यातच मजा असते. त्याच्यामुळे थोड्या गोष्टी मी सस्पेन्समध्ये ठेवते आणि मग एंडिंगला मग थोडीशी मज्जा दाखवते. तर आम्ही चाललोय, मला जिकडे बोलवलंय तिकडे. तुम्ही बोलवलंय कुठे बोलवलंय लगेचच समजेल मला. पण बघून गेली ना, माझी मम्मी तिकडे बसली आहे. बोलवणं आलेलं आहे, तर त्यातली ही पहिली पायरी. आता आम्ही स्टेशनला आलोय, सी एस टी स्टेशनला येऊन आता इकडनं दुसरी ट्रेन पकडणार. मग तिथे आम्ही आमच्या लोकेशनला आम्ही जाणार. तो लोकेशन मी तुम्हाला दाखवते लवकरच. स्नेहा कुठे आहे? ही माझी साथीदारी नुसती मागे मागे राहते. आमची ट्रेन इथे लागलेलीच आहे, सिद्धेश्वर एक्सप्रेस. कदाचित तुम्हाला एक्सप्रेसचं नाव ऐकून हिंट लागले असेल की आम्ही कुठे चाललोय. अगं त्यांना जाऊ दे, आपण नको. आम्हाला कुठे बुलावा आलाय तिला की त्यांना का बरं? ती कसं S4 मध्ये आहे, आपण S7 मध्ये आहे. पप्पा तिला द्या इकडे. माझ्या मम्मी आणि पप्पांची तिकीट S4 आहे ना. आमची ट्रेन इथे लागलेली आहे. माझ्या मम्मी पप्पांची सीट आहे S4 मध्ये आणि आमची आहे S2 मध्ये. आता त्यांची अरेंजमेंट करून देतो आधी आणि मग आम्ही पुढे जातो. भाऊ गेलाय. इकडेच आहे सीट. नाही आहे, ये ये. हिला एक घाई असते प्रत्येक गोष्टी. ये आमची ट्रेन माझ्या सीटवर पाणी सांडलं ना, मग तू मारच खाशील. आणि दिदू तो ओरडा खाते तुझ्या मामीचा. चलो दिदू बोल चलो चलो. परत बोल बोल. असं चल परत. हा चलो कुठे चाललोय आता आपण? बाहेर चाललोय, पण कुठे? दिदीचं एकच असं कुठे चाललं तर बाहेर दूर. आमची एक्सप्रेस आहे सिद्धेश्वर एक्सप्रेस आणि आम्ही चाललोय सांगू का? आम्ही चाललोय स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला. आणि बोलतात ना की स्वामी बोलवतात तेव्हाच आपण त्यांना भेटायला जातो, तर तसंच काहीचं झालं. आमचं अचानक ठरलं आणि तिकीट कन्फर्म नव्हती. आणि आज सकाळी जेव्हा लागते तिकीटची तेव्हा मग समजले की आमचे तिकीट कन्फर्म झाले, पण RSA मध्ये झाले, म्हणजे एका साईडवर दोघं. तर मम्मी पप्पांची ST मध्ये आहे दोघांची आणि आमची आहे S7 मध्ये. साईड आहे मी, कारण की ही माझी पूर्ण त्याच्यामध्ये ही दुसरी वेळ आहे. तर मी फर्स्ट टाइम जाऊन आलेली आपण असं दुसरं आहे अक्कलकोटमध्ये. तर आम्ही सगळे माझे भाऊजे देवीच्या रुद्र आणि माझे मम्मी पप्पा काय दुसऱ्या बोगीमध्ये आमची चटरपटर चालू झाली. गुड मॉर्निंग. आता आम्ही पोहोचलो सोलापूर स्टेशनला. आता जस्ट उतरलो. ट्रेन अजून इथेच थांबलेली आहे.
सगळ्यांची मस्तपैकी झोप झालेली. असं वाटलेलं की गरमी असेल, पण गरम अजिबात नव्हतं होत, थंडी लागत होती. आणि आम्ही ब्लँकेट वगैरे चादर वगैरे आम्ही लोकांनी काहीच नव्हतं आणलं. सगळ्यांनी आपापले बॅगेतले टॉवेल काढले आणि ते घेऊन सगळेजण झोपले. नाश्ता करून मग आपण पुढे जाऊ. बाबू खा बघा पाहतो देवीशा देवीशाचं बघायचं भावाला काय ते चाललंय. काय सिक्रेट आहे सर्विस चांगली होती. आता आम्ही ऑटो केलेली आहे टमटम टमटम ऑटो. ते मागे रुद्र बसलाय, राजवीर आणि माझा भाऊ आणि इकडे आम्ही तिघी. मस्तपैकी मस्त जागा आहे, हाय स्पेस जागा आहे पण. आणि पुढे माझे पप्पा बसले. इथून सोलापूर स्टेशनवरून अक्कलकोट 35 किलोमीटरवर आहे. आणि इकडे पर पर्सन 150 रुपये घेतात. ऑटोने जायचं आहे तर सोलापूर स्टेशनच्या बाहेरच ऑटो असतात. पर पर्सन 150 रुपये घेतात. आणि मी पहिल्यांदाच आले सोलापूरच्या कामाकडे पण बघतो तर स्वच्छता आहे मस्त. आता आम्ही हॉटेलवर चाललोय. आता हॉटेलचा चेक इन आहे 11चा. मे बी आम्ही लोक पोहोचून 9 पर्यंत बघू कसं काय ते. तर ती लोक तरी ऍडजस्ट करावं लागेल आम्हाला किंवा आम्हाला तरी ऍडजस्ट करावं लागेल. देवीच्या इथे पण 28 पडली लगेच. झोप तर काय आली नाही. उगाच आपला आडवं पडायचंय डोळ्यावर तुम्ही नाही तर म्हणून आपलं असं करायचंय. झोपली तर पण इथे असं गरम असं वातावरण वाटत नाही ना. थंडगार वाटतंय. सकाळी मी माहितीये का टॉवेल तर माझं गाऊन आहे ना तो पण मी घेऊन झोपते कागदावरती. आणि आपलं मला असलं गरम होतं इथं गरमचं वातावरण आता तरी वाटत नाही. आता पुढे तसं माहिती असं जसं जसं ऊन आहे तसं तसं काय होतं काय माहिती. आता आम्ही पोहोचलोय हॉटेलवरती. हे मागे जे दिसतंय इकडे आम्ही स्टे करणार आहोत. आणि इकडे आता ती लोक गेलेत रूम अवेलेबल आहे की नाही बघायला. इथे आता माझी मम्मी आणि स्नेहा बसलेत. आणि इथे ना मठ आहे. त्या मठाचं नाव आहे श्री स्वामी समर्थ राजेराय मठ. ह्याच्या आधी सुद्धा आम्ही इथेच राहिलेलो. जेव्हा आम्ही फर्स्ट टाइम आलेलो तेव्हा आम्ही लोकांनी अक्कलकोटला उतरून मग आम्ही इथे आलो अक्कलकोट स्टेशनला होतो. आणि ह्यावेळी उतरलो होतो सोलापूर स्टेशनवरून. इथे आलो 35 किलोमीटर ऑटोने. आणि इथे पण हे मठच आहे तिकडच्या साईडला. फायनली आम्ही आता रूमवर पोचलेलो आहोत. आणि मस्त रूम मिळालाय. असे दोन मिळाले समोरासमोर. समोर भाऊ आणि माझी भाऊजाई मित्र. हा हवा छान येते. आणि राजवीर. आम्ही लास्ट टाइम जेव्हा आलेलो ना तेव्हा आम्ही लोकांनी ह्याच हॉटेलमध्ये रूम घेतला होता. पण एकच रूम होता. त्याच्यामध्ये 8 असे हे होते बेड होते. म्हणजे असे वर खाली असतात. तेवढे आम्ही लोक झालं होतं ॲडजस्ट. पण आता ते अवेलेबल नाही. त्याचं मेंटेनन्स चालू आहे म्हणून त्याच्यामुळे आम्हाला मग इकडे असं रूम दिलं. एक हा आणि एक तिकडे. आणि इथे सोलापूर स्टेशनवरून उतरलात की मग तिथून डायरेक्ट ऑटो पण मिळते. म्हणजे पर पर्सन 150 रुपये असे घेतात. मग आमचे 900 झालेले. बाजू लोकांनी थोडंसं घासाघीस करून 650 वरती आणलं सोलापूर स्टेशनवरून ना. आणि आम्हाला तरी 1 तास लागला घ्यायला. आणि अक्कलकोटवरून आलो तर तिकडनं सुद्धा ऑटो मिळतात. ते ऑटो म्हणजे 15 मिनिटामध्ये आपण पोहोचतो. आणि इथे राजेराय मठ आहे. राजेराय मठ सांगायचं. आणि तिथून राजेराय मठच्या इथेच हे हॉटेल आहे. आणि खरंच खूप छान हॉटेल आहे. स्वच्छता पण आहे. वॉशरूम पण खूप छान आहे, क्लीन आहे. तुम्हाला मी दाखवतेच व्यवस्थित. आणि इथून आपलं स्वामींचं मठ सुद्धा खूप जवळ आहे. स्वामींचं मंदिर आपलं खूप जवळ आहे. इथे आता आम्ही लोक राहतोय. इथे बाथरूम आहे मस्तपैकी. इथे मिरर आहे. आणि इथून खूप छान हवा येते.
गरम होईल असं वाटतं, पण वाटलेलं आम्हाला पण नाही, इथून खूप छान हवा होतं मस्त. आणि इथे असं माझी मम्मी इथे झोपली आता, म्हणजे तिघं जण आरामात झोपू शकतात इथे असं आहे. हे हो का, इथं पण मस्त वॉश बेसिन आहे मस्त. आता दे. आणि आता राजवीर ओढा खातोय त्याच्या मम्मीचा. इथे पण मस्तपैकी 3 जणांसाठी छान असं. इथे पण टॉयलेट वॉशरूम वेगवेगळे आहे. स्नेहा, आमच्या खिडकीच्या इथून मस्त हवा येते. चला आता आम्ही पटापटावर रेडी होतो, आम्हाला सुद्धा दर्शनासाठी जायचं आहे. तर मस्त रेडी होऊन आपण ब्लॉग कंटिन्यू करूया. जाऊ शकतो ना आता सगळे. आम्ही झालोय रेडी. आता आम्ही चाललोय स्वामींच्या मंदिरात. ओय ओय. आता आम्ही चाललोय स्वामींच्या दर्शनासाठी. बाकीचे येतात आणि खूप एक्साइट आहे मी. ही माझी दुसऱ्यांदा फेरी आहे. ऐ, ही बघ कुठे कोपऱ्यामध्ये. हा? काय करते? पटापटावर सगळे रेडी झालो, मस्त फ्री झालो, आता जरा बरं वाटतंय. अरे तुम्ही कालच जिन्याने हे चल तुला तर जिन्याने आले. अजूनही मस्त थंड वारा आहे. ते वाजले आता 10:30 झाले. अजूनही थंड वारा आहे. तर पुढे पुढे जसं जसं दिवस पुढे पुढे जाईल तसं तसं काय किती गरम होतं आहे काय माहीत नाही. मगाशी आम्ही त्या मठामध्ये आतमध्ये पर्यंत नाही गेलो, कारण की रात्रीचा प्रवास सांगड नव्हती केली म्हणून. पण मी नंतरला दाखवते नंतर. आधी पहिला स्वामींचं दर्शन घेऊन येते मग. चल. चल, जय जय बाप्पा करा. जय जय बाप्पा कर. हा जय जय बाप्पा. अरे बापरे, आता आम्ही परत ऑटो. शनिवारी खूप गर्दी होती. त्यापर्यंत आम्ही सोलापूरवरून इथपर्यंत आलो ना, मस्त हो ना. 15 मिनिटामध्ये आता आम्ही पोहोचू. फ्रंटनी ब्लॉक करायला काय जमणार नाही, आता बॅक साईडनीच ब्लॉक करतो. तुम्हाला सगळं आपला स्वामींचा सगळा परिसर दाखवता, तुम्हालाही दर्शन देतो स्वामींचं. अच्छा साचा नहीं बैठ पाते थे स्वामींचं दर्शन घेऊन आत्ताच बाहेर आलो. खूप गर्दी आहे, खूप म्हणजे पटापट लाईन सोडत आहेत. अजिबात असं हे करायला देत नाहीत. त्यांचं दर्शन सगळ्यांच्या आधी झालं. मी आता यायला झोप आली. अजून स्नेहा आणि माझी मम्मी गावून आले नाहीत. त्यांचं दर्शन कधी होते काय माहिती नाही. आले ते लोक आले. हे तू जय जय बाप्पा केला देवीचा? जय जय बाप्पा केला तू? कसा केला? कसं केलं? कसं केलं जय जय बाप्पा? अरे वा. आता मम्मी आली आहे, स्नेहा पण आता आली. खूप गर्दी आहे. इथे बघ. इथे आम्ही सारामृतचं हे घ्यायला आलोय स्वामींचं. ते सगळे देवांचे सारामृतचे असे सगळे पुस्तकं मिळतात.
हे दोन घे हा दुसरं कुठलं पाहिजे बस. अजिबात ब्लॉक करायला भेटला नाही आतमध्ये, कारण की खूप गर्दी. आता आम्ही बाहेर आलोय रस्त्यावर, खूप गर्दी, खूप गर्दी. आणि आम्ही चप्पल इथे काढलेलं आहे आणि आम्ही बाहेर आलो तिकडनं, पाय भाजत भाजत तिकडे गेलो. एवढं जमीन तापली. पुढे गेले ना, ती लोक राहिले मागच्या मागे. आणि त्याच्यात ही देवी बसतात, त्याच्यात ही देवीचा खूप त्रास देते. अजिबात ऐकत नाही. आता देवीशाला इथेच सोडणार आता मंदिराकडे ना. देवीशा, तुला सोडायचं इथेच, तू राहा इथेच. हा. आता बस झालं केसांचं नाटक, आता केस वरती गरम होते. तरी इकडे मुंबईपेक्षा गरमी जरा कमी आहे. आता आम्ही लिंबू सरबत प्यायला आलोय. लिंबू सरबत मगाशी विकी प्यायला ना तू? मी लिंबू सोडा पितो. छान होतं ना? नाही खास जाऊ दे, आम्ही आता लिंबू सरबत पितो. अगं दीदू, थंड होतो. उभं राहायला सांगितलेलं ना तुला. बसली खुर्ची घाण होती ग. ते पोरीला पट्टा कडे ऐकत नाही हा, पट्टा घाल छान ऐकत उभी राहा, उभी राहा, मजा. नाही, ऐकत नाही. ते आपण मागेण्यामध्ये तिकडे उसाचा रस प्यायलेलो ना. इथे नाही तिकडे अरे साईड. इथं अरे अरे आत लिंबू सरबत चार. इकडनं आलो आणि इथं प्या. बरं. चार कोण ग मम्मी, दीदू, मी आणि चालली. शॉपिंग करण्यासारखं काय नाही. सगळ्या स्वामींची मूर्ती आहेत आणि देवाचे जे सामान असतं तेच सगळं आहे. असं वेगळाच शॉपिंग करण्यासारखं इथे काय नाही. आता मे बी आता जाऊन आता मस्तपैकी आराम करणार. जेवणाचं बघू कसं काय ते. स्वामी महाराज जिकडे तिकडे आपले स्वामीच आहेत आज. आपले सगळ्यांचे स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज. जिकडे तिकडे स्वामी दिसतात आज. पण मला सगळीकडे फोटोच फोटो आहेत त्यांचे. अक्कलकोट त्यांचा आहे म्हटल्याबरोबर त्यांचं सगळं असणार तिथे वास्तव्य. खूप छान वाटलं तिथे, छान प्रसन्न वाटलं आणि मन असं समाधान झालं दर्शन घेतलं. भले घाईघाईत झालं दर्शन, पण आमचं दर्शन वगैरे करून झालंय, प्रसाद घेऊन झाला. आमची दीदू आज जास्तच किरकिर करते उन्हामुळे पण, आणि थोडं गरम होत आहे. आता आम्ही परत रूमवर निघालोय. दीदू काही हाय वगैरे बोलणार नाहीये. त्या मनासारखं नाही झालं. 7 संध्याकाळचे आता वाजले 7 आणि इथेच अक्कलकोटला तुळजाभवानी मातेचं मोठं मंदिर आहे. तिथे आम्ही दर्शनासाठी आलो. आम्हाला सुद्धा इथे एका रिक्षावाल्या दादाने सांगितलं की हे मंदिर आहे करून. इथेच आम्हाला इथे फिरवत आहेत आणि इथेच परिसर हा खूप मोठा आहे. आजूबाजूला गार्डन आहे.